कार्यक्रम हे अधिवेशन उपस्थित सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व पद्मशाली बंधू आणि भगिनीनो, जय मार्कंडे, जय जय मार्कंडे। मी आज महेश अण्णांचे मनापासून अभिनंदन करते, आभार मानते की अनेक जणांनी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे हा कार्यक्रम फेल घालवण्याचा प्रयत्न केला, पण एवढ्या लवकर सोलापुरात एवढी चांगली उपस्थिती कमी असते आणि एवढे सगळे तुम्ही या ठिकाणी आलात, सगळे महत्त्वाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत, त्याबद्दल तुमचं मनापासून महेशांना अभिनंदन करते। आज माहिती म्हणून तुम्ही सूर्यवंशी कोठे काका नेहमी म्हणायचे सूर्यवंशी चंद्रवंशी, पण हा कार्यक्रम तुम्ही सक्सेस करून दाखवलात। तुम्ही साहेबांना आणि मला या कार्यक्रमासाठी बोलवलं, मला प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमासाठी बोलवलं। मी मनापासून आपल्या सगळ्यांची समाजाची ऋणी आहे। मी आज माझ्या मनातून आभार व्यक्त करायला पण इथे उभी आहे। आज 15 वर्ष तुम्ही मला शहर मध्येचं आमदार म्हणून सांभाळलं। आज तुमच्यामुळे मी आमदार होऊ शकली 15 वर्ष, आणि आज तुमच्या आशीर्वादाने मी या सोलापूर लोकसभेची खासदार झाली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते। पद्मशाली समाजाचे बीडी कामगार अक्का चेल्लेलीचा 2009 पासून आजपर्यंत प्रत्येक अधिवेशनात मी बीडी कामगाराचा उल्लेख केलाय, कारण का जेवढं मला बीडी कामगाराच्या महिलेनी शिकवलंय तेवढं कदाचित मी शाळेतून पण शिकली नाही, कॉलेजमधून पण शिकली नाही। कष्ट करायचे, रात्रंदिवस काम करायचं, पैसे कमवायचे, कसं बस तरी मंगळवारी नवऱ्यासाठी कुराबुवा, बुधवारी कुराबुवा करून द्यायचं, काही जमलं नाही तर मसाला पप्पू बुवा करून द्यायचं, पण कधीही ती महिला रडली नाहीये, कधीही त्या महिलेच्या तोंडावर कंप्लेंट नाहीये, कधी तिने किटकिट केली नाहीये की मला हे आणि ते। ती बीडी कामगार महिला एवढे कष्ट करून आज घराला स्वच्छ ठेवते, घराला घरपण आणते। त्या बीडी कामगार महिलेच्या समोर मी नतमस्तक होते, कारण का तिच्याकडून मी बरंच काही शिकले, आणि म्हणून मी प्रत्येक अधिवेशनात तिचा उल्लेख करत असते। एवढाच नाही महेशांना, तुम्ही म्हणालात की बीडी कामगार बीडी उद्योग अडचणीत आहे, नक्कीच, पण मी तुम्हाला आठवण देऊ इच्छिते। आणि आज खरं तर काँग्रेसमधून तुम्ही बाहेर गेलात, पण तुमच्यातली काँग्रेस अजून जिवंतच आहे, कारण तुम्ही जेव्हा भाषण करता तेव्हा एक राऊंडेड सर्वधर्म समभाव, अतिशय संविधानाला घेऊन लोकशाहीला मानणारा एक नेता हा भाषण करतो असं आम्हाला वाटतं, जे आजकाल दिसत नाही। आज संविधान आणि लोकशाही कोणी मानत नाही, पाळत नाही, पण बीडी कामगारांचा जेव्हा उल्लेख करते तेव्हा जेव्हा बीजेपी सत्तेत आली तेव्हा बीडीच्या पॅकेटवर ते जे डेंजरचं चित्र असतं ते आणलं त्यावर, आणि त्याच्यामुळे बीडीचा कंझ्युमर कमी पडला। मी दिल्लीपर्यंत मोर्चा नेला आणि मग ते कुठेतरी कमी झालं, ते जे चित्र असतं ते चित्र काढण्यात आलं, सगळ्यांनी आम्ही आवाज उठवला आणि बीडी कामगार, बीडी कारखाने आणि बीडी उद्योग वाचला। पण अजूनही बीडी उद्योगावर टांगती तलवार आहे। जोपर्यंत महिलांना एक वेगळा उद्योग मिळत नाही, एक पॅरलल उद्योग मिळत नाही, तोपर्यंत आमच्या डोक्यावर टांगती तलवार असणार आहे। तुम्ही म्हणाला रेडीमेड गारमेंट, पण रेडीमेड गारमेंट पण अडचणीत आहे। महिलांच्या घरोघरी जसं जाऊन त्या बीड्या वळतात तसं घरोघरी त्यांना उद्योग देणं गरजेचं आहे। घरोघरी प्रत्येक महिलेच्या घरी शिलाई मशीन पोचली पाहिजे, हा मान या मनाची मी आहे, आणि त्या पद्धतीत आपण सगळे मिळून काम करणं गरजेचं आहे। पण त्यासाठी समाजामध्ये एकी राहणं खूप महत्वाचं आहे। नाना कोंडी मोठा घास मला घ्यायचा नाही आहे, पण 15 वर्षात मी खूप अनुभव घेतले, 16 वर्षात मी खूप अनुभव घेतले। बऱ्याचदा समाजाला एकत्रित ठेवण्यात आपला खूप वेळ जातो। रेणुकाताई, तुम्हाला माहिती आहे समाजामध्ये प्रामाणिक करणारे, काम करणारी लोक खूप आहेत, पण काही मोठ्या मोठ्या नेत्यांमुळे समाजाच्या एकीकरणाला कुठेतरी धोका झाला। हे मी स्पष्टपणे या ठिकाणी बोलते। जो सामान्य तळागाळातला कार्यकर्ता आहे तो त्याच्या मनात बिलकुल कोणत्याही प्रकारची
द्वेष नाहीये, पण काही ठराविक लोक जे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या मनात कदाचित असावा आणि म्हणून समाजात एकी नाहीये, एक दुसऱ्याचे पाय खेचायचा प्रयत्न करतात. यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ हे खूप महत्वाचं आहे. यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ जेव्हा काँग्रेसची सत्ता होती महाराष्ट्रात तेव्हा यंत्रमाग कामगार कल्याण मंडळाची स्थापना झाली होती, पण बीजेपी आली आणि यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ काय हे त्यांना माहितीच नाही. माथाडी कामगार कल्याण मंडळ आणि यंत्रमागमध्ये ते फरकच सांगू शकले नाही. अशी लोक आपल्या महाराष्ट्रावर राज्य करतात, म्हणून त्याचा पण निषेध होणं महत्वाचं आहे. प्रकाश आवाडेजींनी यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ त्या ठिकाणी त्याची अग्रेसिव्हली स्थापना केलेली आदरणीय आदम मास्तर पण होते. आम्ही ते पुढे नेलं, सुतावर 1% लावून यंत्रमाग कामगार कल्याण मंडळचं कॉर्पस पण झालं पाहिजे, जसं बांधकाम कामगार कल्याण मंडळाचं होतं तसं, की त्याला चालना मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न केला. पण बीजेपीने आमचा तो प्रयत्न फेटाळला. आज एवढे वर्ष सत्तेत आहेत, पण ना सेंट्रल गव्हर्नमेंट ना स्टेट गव्हर्नमेंट कडून एकदा पण यंत्रमाग कामगार कल्याण मंडळाचा उल्लेख होत नाही. बीडी कामगार तर अस्तित्वातच नाहीये. एकदा पण पार्लिमेंटमध्ये त्यांचा उल्लेख होताना मला दिसलं नाही किंवा विधिमंडळात होताना दिसलं नाही. रेडीमेड गार्मेंटचा पण तोच प्रश्न आहे. टेक्सटाईलची आज बुद्धारामजी असतील, पेंटपा गद्दमजी असतील, प्रो चायना पॉलिसी जी ह्या गव्हर्नमेंटची झाली आहे ज्याच्यामुळे आपला टेक्सटाईल मार खातोय. खरं तर सगळीकडे एजंटच आहेत. काल दर वाढ झाली आहे, तूर आणि सोयाबीन एवढं मोठं प्रोडक्शन झाले तरी दर वाढ झाले. ह्यासाठी शासन कारणीभूत आहे, कारण का त्यांचा एकमेव एजंट म्हणजे अदानी, त्यांना फायदा होण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम हे बीजेपी सरकार देत आहे. महेशांना तुम्ही म्हणालात की आपल्या समाजाचा एक आमदार खासदार झाला पाहिजे, पण मला थोडंसं तिथे तुम्हाला काउंटर करायचं आहे, कारण का समाजाचीच लोक समाजाचे प्रश्न मांडतात असं नाहीये. आदरणीय शिंदे साहेबांनी टेक्सटाईल पॉलिसी एवढी मोठ्या प्रमाणात या सोलापुरात आणली, टेक्सटाईल पॅकेज आणलं. तुम्ही मला एवढ्या मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिला, 15 वर्ष तुमचं नेतृत्व करायची संधी दिली आणि मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली. यंत्रमाग कामगार बीडी कामगारांबद्दल मी प्रश्न मांडू शकते असते, पण समाजाचं प्रतिनिधित्व लोकसभेत आणि विधानसभेत वाढायला पाहिजे या मताची मी आहे 100%. तर समाजाला ताकद मिळते, पण जेव्हा प्रश्न मांडायचा विषय येतो तेव्हा फक्त समाजाची लोक मांडतात असं नाहीये. आम्ही पण सक्षमरित्या समाजाचे प्रश्न मांडले, कारण का शेवटी आशीर्वाद तुमचा आहे. आणि कधीही काँग्रेसचं असं धोरण नाहीये की चौकटी एक फक्त समाजापुरती ठराविकच काम करणं किंवा ह्या समाजाने मतं दिले म्हणून त्यांचेच प्रश्न मांडायचे, ह्यांनी नाही दिले म्हणून ह्यांचे नाही मांडायचे असं आमचं धोरण माझं तर नाहीये. माझी संस्कृती तशी नाहीये, माझ्या वडिलांनी मला ती शिकवण दिली नाहीये. सगळ्यांचे प्रश्न मांडायला, जो वंचित आहे, जो कष्ट करणारा कामगार आहे त्याचे प्रश्न पहिले मांडण्याची संस्कृती काँग्रेसची आहे, संस्कृती माझी आहे. तो माझा अधिकार आहे, तो माझ्याकडून कोणी खेचून घेऊ शकत नाही. पण समाजाचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे. मग महापालिका असू दे, विधानसभा असू दे किंवा पार्लमेंट असू दे, पण जोपर्यंत समाज एक होत नाही तोपर्यंत ते प्रतिनिधित्व वाढू शकणार नाही. कमिटी मेंबर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीत केलं आहे. शेवटचा पॉइंट तुमच्या समोर टाकते आणि मी माझं भाषण संपवते. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्या देशाला खूप मोठी कीड लागली, फंगस लागली. आपल्या देशाला दृष्ट लागली ध्रुवीकरणची. हिंदू मुस्लिमचा वाद बीजेपीने आपल्या देशामध्ये पेटवला. जात पात धर्मावर बीजेपीने राजकारण केलं. त्या गोष्टीला अनेक जण बळी पडले. असं जेव्हा होतं, जेव्हा कामाला महत्व न देता आपण धर्माच्या राजकारण मध्ये अडकतो तेव्हा समाजाचं नुकसान होतं. महेशांना म्हणाल्याप्रमाणे आपण सगळे हिंदू आहोत, आपण सगळे देवधर्म करतो. कदाचित मी जास्त करते पूजा पाठ, आम्ही सगळे करतो, पण धर्माचं राजकारण मी करत नाही, समाजाचं राजकारण मी करत नाही. धर्माच्या नावावर मी वोट आजपर्यंत मागितले नाही, पण तुम्ही मतदान केलंय मला. हाच समूह ज्यांनी एकेकाळी सर्वधर्म समभावावर मतदान केलंय, ह्या वेळेस ह्या समूहाला काय झालं, ह्या वेळेस या समाजाला काय झालं, हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा. तुम्ही कामाला महत्व दिलंय, तुम्ही माणसाला महत्व दिलंय,
तुम्ही कधी धर्म जातपात अडकला नाही, आज तुम्ही पुढे जायच्या ऐवजी मागे जाताय. तुम्ही प्रोग्रेसिव्ह नाही होता, तुम्ही मागे जाता, आपला देश मागे जाताय. पण ही धोक्याची घंटा आहे, ही धोक्याची घंटा आहे आपल्या देशासाठी. उद्या काम करणारी लोकच राहणार नाहीत, फक्त दंगल पेटवणारी, समाजामध्ये तेढ निर्माण करणारीच लोक राहतील या देशात. आणि मग आपण काय करणार? बसूया बोलणं. मला खरंच मी वाट पाहत होती की मी तुमच्या समोर येऊन कधी बोलू. आणि तुम्ही माझे आहात, ह्याबद्दल वाद नाहीये. मी प्रत्येकाला ओळखते, प्रत्येकाने माझ्याकडे येऊन काम करून घेतलंय. मी गेली नाही, मी आली नाही तुमच्याकडे जास्त इलेक्शनमध्ये. हा माझा इलेक्शनचा विषय नाहीये. मी निवडून आली, माझ्या इलेक्शनचा विषय नाहीये. मला देशासाठी वाईट वाटतं, मला या मातृभूमीसाठी वाईट वाटतंय, कारण त्या मातृभूमीचे तुकडे करायला ही भाजप सरकारने काढलं. आज मुद्द्यावर पण भाषण होत नाही. काय त्यांच्याकडे मुद्दे सांगा, काय विकास कामं केली? आज विमानतळ, अहो विमानतळ आणि विमान सेवा मधला फरकच त्यांना कळला नाही. विमानतळाचं उद्घाटन शिंदे साहेबांनी अनेक वर्षा आधी केलंय. शिंदे साहेबांच्या वाढदिवसाला 30 विमानं लँडिंग आणि टेक ऑफ सोलापूर विमानतळावर झालेली, आणि आज विमानतळाचं उद्घाटन करतात. आम्हाला फसू नका, तुम्ही फसू नका. आम्हाला विमानतळ नको आहे. विमानतळ आपल्या इथे आहे, आपल्याला विमान सेवा पाहिजे. विमान सेवेचा एक पण उल्लेख केला नाहीये. कोणत्याही कंपनीशी अजूनही गव्हर्नमेंट बोलली नाहीये. हे फक्त इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला फसवण्याचा गेम प्लॅन आहे, दुसरं काही नाहीये. इलेक्शनच्या ऐन तोंडावर यांची घोषणाबाजी चालू आहे. विमान सेवा जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत तुमच्या आवडीचा IT पार्क होणार नाही, आणि विमान सेवा अजूनही सुरू झाली नाही. आणि म्हणून मला द्वेष आहे, म्हणून मला वाईट वाटतं की बीजेपी आपल्या देशाला, आपल्या लोकांना कशी फसवते. ही वेळ आहे की देशाचा विचार करा. कोणत्याही प्रकारची कट्टरता हा अतिरेकच असतो, लक्षात घ्या. मग ती कोणत्याही समाजात असू दे, कोणत्याही प्रकारची कट्टरता आपल्या देशाला ही हानिकारकच असते, ही लक्षात घ्या. आपल्या देशामध्ये कधीही कट्टरता नव्हती. आपल्या देशाचं फॅब्रिक, तुमच्या अंगात जो DNA आहे ना, तो सर्वधर्म समभावचा आहे. आधीपासून तुम्ही सर्वधर्म समभावाला मतदान केलं आहे. पण ही बीजेपी तो DNA बिघडवायचा प्रयत्न करते, कारण का त्यांनी कामं केली नाहीये. म्हणून लोकांमध्ये भेदभाव निर्माण करून मतं मागा. तुम्ही बघा त्यांची भाषणं माझ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये कुठून लोक आली आणि सोलापुरात फक्त दंगली पसरवायचा प्रयत्न केला. अशी भाषणं असतात. अहो लोकसभा आहे ती लोकसभा ते एवढं पवित्र मंदिर आहे लोकशाहीचं. तुम्ही कामाबद्दल बोला, विकासाबद्दल बोला, आमच्या कामगारांबद्दल बोला, आमच्या बिडी उद्योगाबद्दल बोला, कोणीच नाही बोललं नाही. पंतप्रधान म्हणाले की आम्ही येऊन यंत्रमागाला पोलिसांचे युनिफॉर्म देऊ. यंत्रमाग हे टावेल आणि चादरी, पोलिसांचे युनिफॉर्म, रेडीमेड गारमेंट, कोणतेही एक दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केलं नाही. हात जोडून विनंती करते सोलापूरसाठी आणि या देशासाठी आणि समाजासाठी. आम्ही लढू, आम्ही रान पेटवू, आम्ही रस्त्यावर येऊ समाजासाठी, आणि ती करते, कळकळीने मी काम करत असते. पकडा आम्हाला, काम करा नाही केला तर, पण एकत्र राहून या सोलापूरला, या यंत्रमाग कारखान्यांना, या बीडी कारखाना कामगारांना वाचवायचं असेल तर एकत्र येऊन या ध्रुवीकरणाच्या रोगाला बळी पडू नका. एकत्र येऊन सर्वधर्म समभाव, लोकशाही आणि संविधानाला टिकवा. हे लक्षात ठेवा की देश सर्वश्रेष्ठ असतं, मातृभूमी सर्वश्रेष्ठ असते. मातृभूमीचे तुकडे करायला कोणालाही अधिकार नाहीये. आणि म्हणून हात जोडून विनंती करते, कामाला, कार्याला महत्त्व द्या. काम करणाऱ्या, कार्य करायला लोकांना विसरू नका. तरच समाज पुढे जाईल, तरच समाजातली लोक पुढे येतील. कारण का समाजामध्ये पण अनेक अशी लोक आहेत जी रात्रंदिवस कष्ट करून समाजाला पुढे नेतात, पण YouTube आणि व्हॉट्सअपवर कधी येत नाही. महेशांना तुम्ही मला विचारलं तर YouTube आणि व्हॉट्सअपवर येणारी लोक भिकाणाची असतात, जे ट्रोलिंग करतात, जे पोस्ट टाकतात. आता गप्पा बसायचं नाही. कोणीही चुकीची पोस्ट कोणत्याही समाजाबद्दल कोणीही काही टाकलं, देशाच्या विरोधात दंगल पेटवायची पोस्ट टाकली तर पोलिसाला कंप्लेंट करायला पाहिजे. मग बघूया कसे टाकतात. मी केली. फक्त स्वतःवर जर हल्ला झाला तरच करायची का पोलिसावर कंप्लेंट? देशावर जर हल्ला
पसरवत असेल तर. कारण का सगळे बिनकामाची लोक व्हॉट्सअपवर असतात, जे तळागाळातले असतात ना. तुम्ही बघा कोणताही कामगार कधी व्हॉट्सअपवर आहे का? बीडी कामगारांमध्ये जाऊन बघा, फोनमध्ये कधी व्हॉट्सअप, त्यांच्याकडे तो स्मार्टफोन नसतोच. ते कष्ट करणारी लोक असतात. आणि म्हणून ही प्रथा, ही परंपरा जी आता ही बीजेपीने ते निर्माण केला, ही तोडायला पाहिजे. तुम्ही तोडू शकता तर समाज पुढे जाईल, तर उद्योग पुढे जातील. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या समाजासोबत आहे, कामगारांसोबत आहे, कधी विसरू नये. तुमचं आणि माझं नातं, ज्या दिवशी तुम्ही मला आमदार म्हणून निवडून आणलं त्या दिवसापासून आमदार आणि मतदाराचं राहिलं नाही. मुलीचं आणि वडिलांचं, आईचं आणि मुलीचं नातं. आणि ते कोणीही असं सहजासहजी येऊन धर्म जात-पात वापरून तोडू शकणार नाही. मी तोडू देणार नाही. तुमचे ऋण आहेत माझ्यावर आणि ऋण फेडायचे असतील तर सगळी कामं मी करून दाखवीन. फक्त तुमची साथ हवी, आशीर्वाद हवा, एवढ्याच या ठिकाणी सांगते. आणि माझं लांबलेलं भाषण, माझ्या मनातलं मला बोलायचं होतं ते आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. येणाऱ्या नवरात्री आणि ब्रतकंमाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि थांबते. महेशांना पुन्हा तुमच्या मनापासून अभिनंदन करते. येणाऱ्या इलेक्शनसाठी एक बहिणीच्या नात्याने मनापासून शुभेच्छा देऊन इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माता.